शेवटी म्हणजे मरणासमयी जन्माप्रमाणेच म्हणजे असंख्य विंचवांनी एकाच वेळी एकाच ठिकाणी नांग्या मारल्या तर प्राण्या जितके दुःख होईल तितकेच दुःख या मरणारा सर्व शरीरभर होते. किंवा जिवंत माणसाचा हातपाय इत्यादी अवयव करवतीने कापले असता त्या जितके दुःख होईल तितकेच मृत्यू समय जीवास होते. अशा रीतीने अज्ञानी, पराधीन आणि पापी जीवास आरंभापासून अखेरपर्यंत वारंवार जन्ममरणादी दुःखे भोगावी लागतात. त्याविषयी दृष्टांत देऊन शंकरानंद मुनींनी आत्मपुराणात सांगितलेले आहे. काय सांगितलं? जातो बालो युवा वृद्धो मृतो जाता पुनस्तथा बभ्रमित्येष संसारे घटी यंत्रसमो वशः. हा अज्ञानी जीव संसार चक्रावर घटिका यंत्राप्रमाणे म्हणजे ज्याप्रमाणे विहिरीवरील रहाटगाडग्याची माळ एकसारखी खाली जाते वर येते, खाली जाते वर येते, किंवा ज्याप्रमाणे कुंभाराचे चाक अथवा घाण्याचा बैल ही एकसारखी फिरत असतात. बांधिला डोळा जुंपिले घाना किती चाले हे न कळे, त्याचप्रमाणे परवश होऊन थकून जन्म घेतो. बालक होतो, तरुण होतो, वृद्ध होतो व शेवटी मरतो. नंतर फिरून तो जन्म घेतो आणि पूर्ववत अज्ञानाने स्वस्वरूप विसरून जाऊन जन्म मरण रूप रहाट गाडग्याचे फेरे मार मारून महायातना भोगतो. या प्रकाराने वर्णिलेल्या 84 लक्ष युनिटली दुःखे ऐकून शिष्याच्या मनात अत्यंत भय उत्पन्न झाले. आता त्याच्या मनात सुद्धा भीती उत्पन्न झाली आणि ह्या आपल्या दुःखाचा कोणत्या रीतीने परिहार होईल अशी त्यास काळजी उत्पन्न झाली. नंतर एकाएकी स्मरण झाल्यामुळे सद्गुरूला शरण जाऊन जन्ममरणादी दुःखापासून निवृत्त होण्या संबंधाचे प्रश्न त्याने त्यास विचारले. त्या प्रकारच्या दुसऱ्या उपायिक निरूपण केले आहे. कारण झुंतिले खाना बांधिले डोळा मागे जोडी आर तेनेही पोळे, मागून बी पळायलं चाललो किती ते नकळे. हा दुःखे आरंभळे भूकतान. आता भूक लागायली, तहान लागायली, दुःख व्हायला लागलं. कोण सुख धरिले संसारी, कोणतं सुख धरावं देवा या संसारामध्ये. कारण बाळपण गेले नेनता, तारुण्य दशे विषय व्यथा, तारुण्यामध्ये विषय प्राप्त होत नाही याची व्यथा. वृद्धपणी प्रवर्तले चिंता. आणि आचार्य सांगतात बालस्तावत क्रीडा आसक्ता, तरुणस्तावत तरुणी रक्ता, वृद्धस्तावत चिंता मग्ना, परब्रह्मणी कोपी न मग्ना. कधी तुम्ही ब्रह्म आहे याचा विचार करता, काय भजनाशी उरले ते पाहेगा. म्हणून काय सांगावे, म्हणून वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधरी. प्रथम केला गर्भिवास, काय ते सांगावे सायास. त्याच्यात काय यत्न, दुःख भोगिले 9 मास, 9 महिने दुःख भोगलेले आहेत. आलो जन्मास इथोरी, इथपर्यंत जन्माला आलो. आता श्री गुरूंना शिष्य प्रश्न विचारतात, जन्म मरण केम टळेसे भाई. पण लोक बी होते ना तिथं. विचारला जन्म मरण केम टळेसे भाई. ते म्हणले साधून समागम करिये जाई. आता आले सद्गुरूकडं. विचारलं जन्म मरण केम टळेसे मारे. हूँ कोण छू एवो विचार करे ते वारे. अनेक जन्मामध्ये निष्काम केलेल्या वैदिक शुभ कर्मांच्या समुदायांच्या फलप्राप्तीने व प्रसन्न झालेल्या ईश्वराच्या अनुग्रहाने शांती, दांती, श्रद्धा इत्यादी साधनांनी संपन्न झालेल्या जिज्ञासूला या आपल्या जन्ममरणाचे मोठे दुःख कसे टळेल, हे दुःख कसं टळणार आहे, म्हणजे कोणत्या उपायाने निवृत्त होईल अशी जिज्ञासा उत्पन्न झाली. तर या मुमुक्षुने खऱ्या साधूजवळ जाऊन त्याचा समागम करावा. बर्वे झाले आजीवरी, नाही बर्वे झालोय आलो या जन्माशी. जोड जोडिली मनुष्य देहाईशी, महालाभाची उत्तम राशी. जेने सर्व सुखाशी पात्र होईजे. दिले इंद्रिय हातपाय कान,
डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपन भवरो. अशी त्या जिज्ञासूला काय झाली? इच्छा झाली. पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा. आपलं भाग्य उजळलं आता, कारण आपल्या अंतकरणामध्ये जन्म मृत्यूच्या दुःखातून पार पडण्याची इच्छा उत्पन्न झाली. ही इच्छा कोणालाही उत्पन्न होत नाही. ज्याला झाली ते आपण भाग्यवान आहोत. म्हणून आपण सगळे भाग्यवान आहोत, कारण आपल्यावर ईश्वराची कृपा आहे. काय प्रूफ आहे तुमच्याकडं? काय तुमच्याकडं काय आहे ते मग ते पुरावा दाखवा. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. डोळे दिले, हात दिले, कान दिले, नाक दिले, आहे ना, दिले ना, श्वास चालू आहे. ही ईश्वरीय कृपा आहे आपल्यावर. जेणे तू जोडसी नारायण, ज्याच्यामुळे तुम्ही जोडणार. काय जोडणार? नारायण. जोड म्हणजे कमाई आहे बरं का. आपल्या जीवनाची कमाई काय आहे? नारायण जोडणं, नारायण प्राप्त करून घेणं, ही कमाई खरी कमाई. आम्ही नारायण जवळ घेतून ठेवला ना. म्हणून पायोजी मैने राम रतन धन पायो, पायोजी मैने राम रतन धन पायो. खर्च ना कोई चोर न लेवे, खर्च ना कोई चोर न लेवे. दिन दिन बढ़त सवायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. माझं धन कोणतं आहे? राम रूपी रत्न, हेच माझं धन आहे. हे आत्मधन आहे. आणि हे आत्मधन हे वाटल्यानं कमी होत नाही, उलट सवयीनं वाढत जातं. हे खर्चत नाही. आणि म्हातारं कसं किती खर्चलं, खर्चलं तुम्ही एकदम नाही खर्चलं. संसारामध्ये सगळेच खर्चायलेत. ते सगळे एकदम खर्चायलेत का खर्चायलेत? हा, टप्प्याटप्प्यानं खर्चायलेत. म्हणून पण परमार्थामध्ये तसं नाही. हे धन वाढत जाते, म्हणून त्याला कधी तोटा येत नाही. वस्तू अमोलिक दी मारे सतगुरु, कृपा कर आपण आय. त्यांनी माझ्यावर कृपा केली. सद्गुरूची कृपा आहे आपल्यावर. गुरु कृपा कळे त्यासी, जो शोधिला फुलासी. जो मी कोण आहे याचा शोध घेतो ना, त्याच्यावर सद्गुरूची कृपा आहे. मग आपल्याला नाराज व्हायचं काम नाही. आपल्याला ईश्वराची कृपा आहे, आपल्यावर सद्गुरूची कृपा आहे, आपल्यावर शास्त्र कृपा आहे, आपल्यावर अंतकरण कृपा आहे. कारण जे सांगितलं ते बोललेले शब्द आपल्याला कळायला लागलेत, मन साथ द्यायला लागलं, म्हणजे अंतकरण कृपा आहे. आता कोणाची कृपा असो नसो, कशाला नाराज राहायचं? महाराज घरचे विचारत नाही, जाऊ दे ना, नको विचारू दे. पण तुला देव विचारायला ना, त्याचं प्रेम आहे आपल्यावर. आपण कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत? देवाच्या. म्हणून न धरी उदास, उदास राहू नका, देवदास होऊ नका. हो, तरीच जन्मा यावे, दास विठोबाचे व्हावे. दास व्हायचं तर जडाचं आणि जीवाचं होऊ नका, देवाचं व्हा. कारण देव दासाला दास ठेवत नाही. आपण सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ या लागी. म्हणून अग्नी जवळ जर गवत गेलं तर काय होणार आहे? ते अग्निरूप झालं. तर न अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. म्हणून गुरुदेव हमारा प्यारा है, सिद्ध जगत उजियारा. गुरुदेव की महिमा न्यारी, जड बुद्धी चेतन करणारी. अरे जड देहाला मी म्हणायला लावणारी बुद्धी, याच्यात परिवर्तन झालं आणि मी आत्मा आहे असा निश्चय झाला. म्हणून ज्यावेळेस आत्मज्ञान प्रगट होत असतं, कधी आत्मज्ञान प्रगट होतं? ज्यावेळेस, ज्या क्षणाला आत्मज्ञान प्रगट झालं तर त्याचा परिणाम सांगतात. आत्मज्ञान प्रगट झाल्यानंतर त्या जीवाला सुखाची अनुभूती येते. आणि ते सुख कसं असतं? प्रगटले ब्रह्मज्ञान, उरो नेदी देहाचे भान. द्रष्टा दृश्य दर्शन, नाही प्राशन तात्काळ. करी प्राशन तात्काळ म्हणजे प्रगटले ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान प्रगट झालं. उरो नेदी देहाचे भान, देहाचं भानच